नमस्कार. मी आज इथे एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून आपल्यासमोर माझे मनोगत व्यक्त करीत आहे. आज आपण शिक्षणाचं व्यापारीकरण आणि त्याचं समाजावर होणारे परिणाम यावर चर्चा करत आहोत. शिक्षण हा विद्यार्थी घडवण्याचा कारखाना नव्हे, तर पैसे छापायचा छापखाना बनत चालला आहे. ही गोष्ट आजच्या परिस्थितीत खूपच वास्तव वाटते. पण मला अभिमानानं सांगावेसं वाटते की माझी जडणघडण ज्या जिल्हा परिषद शाळेत झाली, तिथे कधीच पैशाला महत्त्व नव्हते. तिथे महत्त्व होते ते संस्कारांना, शिस्तीला आणि माणूस घडवण्याला. आमच्या शाळेत मोठ्या इमारती नव्हत्या, आधुनिक सुविधा नव्हत्या, पण आमच्याकडे होते समर्पित शिक्षक, प्रेमळ वातावरण आणि शिकण्याची खरी प्रेरणा. आज मी जे काही आहे ते त्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच आहे. त्यांनी आम्हाला केवळ पुस्तकातील धडे नाही, तर जीवनाचे धडे दिले. आजच्या काळात पालक मोठ्या शाळांकडे आकर्षित होतात. पण एक माजी विद्यार्थी म्हणून मी ठामपणे सांगू इच्छितो, शाळेची खरी ताकद इमारतीत नसते. ती शिक्षकांच्या गुणवत्तेत आणि त्यांच्या समर्पणात असते. महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासारख्या शिक्षण महर्षी यांनी सर्वांसाठी समान आणि मूल्याधारित शिक्षणाचा विचार मांडला. तो विचार आजही आपल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये जिवंत आहे. पटसंख्या वाढीसाठी माझा संदेश. आज आपल्या शाळांची पटसंख्या कमी होत आहे, ही चिंता खरी आहे. पण यावर उपायही आपल्या हातात आहे. जर आपण शाळेतील गुणवत्तापूर्ण शिक्षण टिकवले, संस्कार आणि शिस्तीचे वातावरण जपले, पालकांशी विश्वासाचे नाते निर्माण केले आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या मुलाप्रमाणे जपले, आपली ही मुलं जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवली, तर पालक पुन्हा आपल्या शाळेकडे वळतील. मी स्वतः या शाळेचा जिवंत उदाहरण आहे. माझ्यासारखे अनेक विद्यार्थी आज समाजात विविध क्षेत्रात यशस्वी आहेत आणि त्यामागे या शाळांचं संस्कार आहेत. माझा ठाम विश्वास आहे, जिल्हा परिषद शाळा या केवळ शिक्षण देत नाहीत, तर माणूस घडवतात. शेवटी एक मनापासूनचा प्रश्न, आपण आपल्या मुलांना फक्त महागडी शिक्षण देणार आहोत की त्यांना चांगला माणूस बनवणारे शिक्षण देणार आहोत? चला, आपण सर्व मिळून आपल्या शाळांवर पुन्हा विश्वास निर्माण करूया आणि गुणवत्तेच्या बळावर आपल्या शाळेची पटसंख्या नक्कीच वाढवूया. धन्यवाद.